मिस्टर जैन, तुमचं प्रपोजल वाचलं आम्ही, पण आम्हाला काही शंका आहे. येस येस बोला. पाण्याची बाटली कुठे गेली? येस प्लीज कंटिन्यू. तुम्ही ठीक आहात ना? I'm absolutely okay. ठीक आहे. जानू जानू जरा पाणी आण ना प्लीज. जानू पाणी. मिस्टर जैन, आय गेस दिस इज नॉट राईट टाइम टू टॉक. आपण नंतर कनेक्ट होऊया. नो 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 इट्स ओके इट्स ओके. जानू जयंत, ही अशीच घुसमट केलीयस तू माझी. मी कित्येकदा तरी मला माफ कर, असं वागू नकोस अशा विनवण्या केल्या, पण त्याचा तुझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. आजवर तू मला माझ्या जवळच्यांना दिलेल्या दुःखाची परतफेड मी तुला करायला लावेनच. तुझं हे तडपणं माझ्या कानांना म्युझिक ऐकल्यासारखं वाटतंय. बापरे, जयंत काय होतंय? अहो किती ठसका लागलाय तुम्हाला. हात मारायचीत ना मला. जानू मी हाक मारली होती तुला. मला कशी ऐकू आली नाही तुमची हाक? आणि एक मिनिट, मी तर इथे पाण्याची बाटली ठेवली होती, मग ती कुठे गेली? काय जय सर, तुम्ही इतके पर्टिक्युलर आहात, इतके डिसिप्लिन आहात, मग साधी एवढी गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही का? जर का तुमची ऑनलाईन मीटिंग आहे तर आपण एक पाण्याची बाटली सोबत घेऊन बसावी. हा बरं, मी दिलेली बाटली पण तुम्ही मिसप्लेस केलीत. आणि किती महत्वाचं आहे, नेसेसिटी आहे. बरं थांबा आता इथे, मी पटकन पाणी घेऊन आले. पकडा हे. ही बघा तुमची पाण्याची बॉटल. तिथे किचनवरच विसरून आला होतात. आणि हे पाणी बॅकअप साठी आणलंय. पाणी बाटली तिथे विसरलो होतो. जानू मी माझी पाण्याची बाटली कशी काय विसरलो? जानू मला काहीतरी होत आहे. You know, there is something wrong with me, जानू. जयंत सर, मी एक सांगू, तुम्ही ना कामाचा खूप स्ट्रेस घेतलाय म्हणून तुम्हाला असं वाटतंय. तुम्ही एक काम करा, सगळ्यात आधी पाणी प्या बरं. हे घ्या. बस. अहो बस कसं? किती ठसका लागला होता तुम्हाला? प्या अजून. जयंत सर, हो किती घटाघटा पाणी पिताय, जरा सावकाश. आता ही साखर खा, म्हणजे थोडं बरं वाटेल. No, it's okay. नको काय, घ्या बघू. आगरा. जयंत, खरं तर तुझा जीव घुसमटतोय हे बघून माझ्या मनाला अतीव समाधान मिळतंय. पण तुझा जर असाच छळ मांडायचा असेल तर तुझं जिवंत राहणं जास्त गरजेचं आहे. इतक्या सहजासहजी सुटका नाही करणार मी तुझी. लक्ष्मी, मी किती वेळा सांगितलं तुला की अगर तुला जागत बसण्याची काही गरज नाहीये, जाऊन पड, जरा आराम कर, पण नाही. काय ना, गेले असते हो झोपायला, पण मला की नाही नवऱ्याच्या हाताची उशी लागते. ती नसेल तर झोप नाही लागत मला. कारणं कशी द्यायची तुझ्याकडनं शिकावा लक्ष्मी. अहो आमच्या यांच्याकडूनच शिकले मी. हो का? बर. अगं
लक्ष्मी अगं ऐक ना, माझं होतच आलंय ग. आणि आता गंमत पुरे झाली, जरा जाऊन पड, ऐक माझं. अगं तसे माझं काम होतच आलंय आता, आणि मी दिवसभरात कधीतरी थोडंसं पडू शकेन ग, मला वेळ मिळेल आराम करायला. पण तुझी एकदा कामं सुरू झाली ना की तुला अजिबात वेळ मिळायचा नाही, म्हणून सांगतोय जा जरा आराम कर. अहो कसं आहे ना, आमच्या ह्यांना हे असं छान काम करताना बघताना किती आनंद मिळतो ना, ते तुम्हाला नाही कळायचं. बर. तुम्हाला आठवतंय का, काय ग? आपलं नवीन नवीन लग्न झालं होतं. तुमच्या सुट्टीच्या दिवशी मी स्वयंपाक घरात उभी दिसले की तासन तास येऊन तिकडे रेंगाळायचं. अगं हे म्हणजे सहज ग, म्हणजे माझ्या बायकोला कंपनी मिळावी ना म्हणून. हो का? आणि खरं सांगू का लक्ष्मी, अगं तू स्वयंपाक करताना इतकी गोड दिसायचीस ना की तुझ्याकडे बघत राहावंसं वाटायचं. मला एक वेळ काळ काही भान नसतं. ते खरं सांगतोय. मग तसं तर मी पण म्हणू शकते, काय? हे असं काम करताना आमचे हे खूप देखणे दिसतात म्हणून. लक्ष्मी अगं असे शब्दांचे खेळ आपण कितीही वेळ करू शकतो ना. चला चला चला. अरे अगं गरमागरम चहा. वीणा, अगं पुन्हा एकदा चहा ग. रात्रभर तू चहा देतच होतीस आणि तू अजिबात झोपली नाहीस का ग? बाबा, तुम्ही दोघे इथे काम करत असताना मला आज झोप कशी लागेल? आणि तसंही तुम्हाला काय हवं नको ते बघायला नको का? रात्रभर जागलेले आहात, त्यामुळे थोडंसं खाऊन पण घ्या. चला. काय झालं? असं डोळ्यात पाणी का आलं अचानक? अगं पोटचा पोरगा तोंडचा घास पळवतोय आणि सून सासू सासऱ्यांच्या भुकेचा, त्यांच्या मनाचा विचार करते. जे कर्तव्य मुलाने पार पाडायला हवं ते सून पार पाडते. आई, खबरदार हं, मला परत सून म्हणालात तर. तुम्ही दोघं नेहमी म्हणता ना की मी तुमची सून नाही लेक आहे म्हणून. मग मी फक्त लेकीचं कर्तव्य पार पाडते. चुकले. खरंय ग बाई, लेकच आहेस तू माझी. जयंत सर, तुमचा रुमाल ओके, थँक्यू. आणि ही गाडीची चाल. थँक्यू. आणि हो, लवकर या, मी मिस करेन तुम्हाला. मी पण जानू, राहू शकशील माझ्याशिवाय? खरं तर नाही, पण ठीक आहे, प्रयत्न करेन मी. सो काय प्लॅन आहे तुझा आजचा? प्लॅन असा सच काही नाहीये, बघूया. वेल, एन्जॉय युअर स्टे ॲट होम. फायनली गेला. हॅलो विश्वा, हा मला सांग, आज भेटतोय ना आपण? नाही नाही नको, ऑफिस एरियामध्ये नको. मी काय म्हणते, कुठल्या तरी कॉफी शॉपमध्ये किंवा गार्डनमध्ये भेटूया, चालेल?